नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण प्रसारक मंडळ वनी द्वारा संचालित लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालय वनी व शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाईन वर्गात मी पुन्हा आपले एकदा स्वागत करीत आहे। वर्ग 12वी कला राज्यशास्त्र या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी मी आनंद श्रीपाद नारलावार आपल्याशी संवाद साधत आहे। माझा मोबाईल नंबर तुम्ही नमूद केलेलाच आहे। मोबाईल नंबर आहे 9922778804। या तासिकेबाबत कोणतीही अडचण आपल्याला आल्यास आपण माझ्याशी या मोबाईल नंबरवर संवाद साधू शकता। त्याबरोबरच या पूर्वीच्या तासिकेमध्ये आपण संकल्पना म्हणजे काय, संकल्पना कशाला म्हणतात याचा अभ्यास आपण केलेला आहे। त्याबरोबरच राज्यशास्त्रातील काही महत्त्वाच्या संकल्पना सुद्धा मी तुम्हाला शिकवलेल्या आहेत। त्यामध्ये शीतयुद्ध, प्रादेशिकतावाद यावर मी आपल्याशी संवाद साधलेला आहे। आपण प्रकरण दुसरं सुरू करत असताना त्या प्रकरण दुसऱ्यामध्ये संकल्पना या विषयाचा अर्थ आपण पाहिलेला आहे। 1991 नंतरच्या संकल्पना आणि समस्या। जागतिकीकरण। आता या शीर्षकातील जागतिकीकरण या संकल्पनेचा अभ्यास आपण या तासिकेमध्ये करणार आहोत। जागतिकीकरणाला इंग्रजीत ग्लोबलायझेशन असे म्हणतात। जागतिकीकरण हा शब्द आज सामान्यपणे प्रत्येक बदलासाठी हा शब्द वापरला जातो। बदलासाठी म्हणजे काय की कालची पिढी आणि आजची पिढी यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। तुमच्या घरचे आजी आजोबा आणि तुम्ही जेव्हा संवाद साधता तेव्हा तुम्हाला नेहमी म्हटल्या जातं की तुमच्या पिढीत आणि आमच्या पिढीत खूप फरक आहे। आणि मग नकळत आई वडील आपल्याला म्हणतात की हा कशाचा परिणाम आहे, तर जागतिकीकरणाचा परिणाम आहे। प्रत्येक ठिकाणी जेव्हा मित्र मैत्रिणी किंवा व्यापार या ठिकाणी आम्ही जेव्हा वावरतो तेव्हा हा शब्द तुम्हाला नेहमी ऐकायला मिळतो। आता जागतिकीकरण म्हणजे काय हा शब्द आम्ही नेहमी ऐकतो, परंतु त्याचा अर्थ मात्र आम्हाला माहित नाही। या ठिकाणी पहिले लक्षात घेतलं पाहिजे की 1991 नंतर काही महत्त्वाच्या संकल्पना जगात उदयास आल्या। त्या संकल्पनेतील जागतिकीकरण ही एक महत्त्वाची संकल्पना आहे। कारण 1991 नंतर जगाचा चेहरा मोहरा बदललेला आपल्याला दिसून येतो। तो कशामुळे बदलला, तर तो जागतिकीकरणामुळे बदललेला आहे। 1991 नंतरचा अभ्यास करत असताना आपण यापूर्वीच्या प्रकरणामध्ये शीतयुद्धोत्तर कालखंड, रशियाच्या विघटनानंतरचा काळ अशा प्रकारच्या राजकीय संकल्पनांचा आपण अभ्यास केलेला आहे। 1989 नंतर जगाच्या इतिहासात मोठ्या प्रमाणात बदल झाला आणि 1991 मध्ये रशियाचं विघटन झालं
त्याचा अभ्यास आपण मागच्या प्रकरणामध्ये केलेला आहे. आणि तो अभ्यास करत असताना 1991 नंतरच्या राजकीय संकल्पनांचा अभ्यास आपण या पुस्तकामध्ये करणार आहोत. आणि त्यातील महत्वाची जी संकल्पना आहे ती संकल्पना जागतिकीकरण ही आहे. आज आपण ऑनलाईन प्रवेश घेतो. वेगवेगळ्या देशातल्या महाविद्यालयांमध्ये आपल्याला ॲडमिशन घेता येते किंवा परदेशात जाऊन आम्हाला शिक्षण घेता येते. मोबाईल ॲपचा वापर आज आम्ही प्रांजळपणे करू शकतो. इंटरनेट सेवा आज आमच्या देशात मजबूत झालेल्या आपल्याला दिसून येतात. आणि हे सर्व बदल घडायला जी सुरुवात झाली ती सुरुवात 1991 नंतर झालेली आहे. आणि म्हणूनच 1991 नंतर जे काही बदल जगात घडून आले त्या बदलाला एकच शब्द वापरला जातो. तो शब्द आहे जागतिकीकरण. मग तो आर्थिक क्षेत्रातला बदल असेल, मग तो राजकीय क्षेत्रातला बदल असेल किंवा मग तो इतर कोणताही बदल असेल, तो बदल जागतिकीकरण या शब्दामध्ये घडत असलेला आपल्याला दिसून येतो. आपण जागतिकीकरण म्हणजे काय हे पाहत असताना आपण तुमच्या डोळ्यासमोर मी एक चार्ट मांडू इच्छितो. जागतिकीकरण म्हणजे काय हे काही एका तासिकेमध्ये समजण्यासारखं नाही. परंतु तरीही जागतिकीकरण म्हणजे काय हे समजावून सांगत असताना संयुक्त राष्ट्रसंघाने जे शब्द वापरले ते शब्द आहे वर्ल्ड इज अ विलेज. वर्ल्ड इज अ विलेज. वर्ल्ड इज अ विलेज म्हणजे काय? जग हे एक गाव आहे. जग काय आहे? एक गाव आहे. आता तुमच्या समोर गाव म्हटलं की तुमचं गाव डोळ्यासमोर उभं राहतं. तुम्ही वनीत राहत असाल किंवा तुम्ही वनीच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागातील खेड्यावर राहत असाल तर तुमच्या लक्षात येते की आपल्या गावातील प्रत्येक माणसाला आपण ओळखतो किंवा आपल्या गावातील प्रत्येक माणसाशी आपली काय असते? देवाणघेवाण सुरू असते. आणि मग जागतिकीकरणाचा हेतू तोच आहे की जग जरी अनेक गावांमध्ये, अनेक गावांमध्ये म्हणजेच देशांमध्ये विभागलेलं असलं, जगामध्ये तुम्हाला माहित आहे 231 देश आहेत. या 231 देशांमध्ये जरी हे जग विभागलेलं असलं तरी प्रत्येक देशाला एकमेकांच्या, म्हणजे आपण जसं गावात प्रत्येक माणूस एकमेकांशी व्यवहार करतो, देवाणघेवाण करतो, तसंच जगभरातील 231 देशांनी एकमेकांशी काय केली पाहिजे? देवाणघेवाण केली पाहिजे. म्हणजे जगातील प्रत्येक देशाला एकमेकांसोबत संबंध प्रस्थापित करता आले पाहिजे. म्हणजे काय? की जग एका गावाप्रमाणे बनलं पाहिजे. हा जागतिकीकरणाचा मुख्य उद्देश आहे. जगातील देशांना जवळ आणण्याचं काम जागतिकीकरणानं केलेलं आहे. आणि त्यामुळे जागतिकीकरण हा शब्द आज आमच्या जीवनातला किंवा जागतिकीकरण ही संकल्पना आज आमच्या जीवनातील महत्वाची संकल्पना बनलेली आपल्याला दिसून येते. आता जागतिकीकरणाचा उद्देश हे जग जवळ आणणे असलेला आपल्याला दिसून येतो. आता जागतिकीकरणाचा दुसरा उद्देश काय आहे? तर जागतिकीकरणाचा दुसरा उद्देश आहे खुली स्पर्धा. खुली स्पर्धा म्हणजे काय? की प्रत्येक देशाला आपला आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, तंत्रज्ञान
व विचार प्रणाली यांचा खुलेपणाने प्रचार करता आला पाहिजे. आता खुली स्पर्धा याचा अर्थ आहे की तुम्हाला म्हणजेच आपल्या भारताला जर जगात टिकायचं असेल तर जगातील इतर देशांसोबत या आर्थिक, सामाजिक, राजकीय या प्रत्येक क्षेत्रात त्याला खुली स्पर्धा करता आली पाहिजे. याचाच अर्थ काय होतो की मग भारताची स्पर्धा अमेरिकेशी असू शकते, मग भारताची स्पर्धा रशियाशी असू शकते, मग भारताची स्पर्धा चायना सोबत असू शकते, मग भारताची स्पर्धा पाकिस्तान सोबत सुद्धा असू शकते. या खुल्या स्पर्धेच्या युगात मी टिकलो पाहिजे. केवळ भारतालाच या खुल्या स्पर्धेच्या युगात टिकायचं आहे असं नाही, तर या खुल्या स्पर्धेच्या युगात तुम्हाला सुद्धा टिकता आलं पाहिजे. म्हणजे काय की पूर्वी टंकलेखनाचा अभ्यास केला तरी चालायचं, परंतु आज मात्र आपल्याला काय शिकलं पाहिजे. आज टंकलेखन शिकून चालेल काय? नाही, तर आज आम्हाला काय शिकलं पाहिजे? कॉम्प्युटर शिकलं पाहिजे. हा 90च्या नंतरचा झालेला बदल आहे. तर हा बदल कशात झाला? तंत्रज्ञानात झाला. असा बदलांचा जो अभ्यास आहे हा अभ्यास कोणत्या हेडिंग खाली केला जातो? जागतिकीकरण या संकल्पनेखाली केला जातो. आणि म्हणून मी तिसरं जे हेडिंग घेतलेलं आहे 1990 नंतरच्या सर्व बदलांचा अभ्यास. सर्व म्हणजे कोणते बदल? सामाजिक बदल, आर्थिक बदल, राजकीय बदल, सांस्कृतिक बदल, विचार प्रणालीमध्ये झालेला बदल. या सर्व बदलांचा अभ्यास कोणत्या संकल्पनेत केला जातो? जागतिकीकरण या संकल्पनेत केला जातो. आता जागतिकीकरण या संकल्पनेमध्ये मी खुल्या स्पर्धेमध्ये जे घटक आहे किंवा या प्रकरणात जे घटक आहेत तेच घटक आहे असं नाही, तर या व्यतिरिक्तही अनेक घटकांचा समावेश या जागतिकीकरणामध्ये होतो, परंतु प्रामुख्याने या घटकांचा समावेश यामध्ये होत असलेला आपल्याला दिसून येतो. आर्थिक घटक, राजकीय घटक, सामाजिक घटक, सांस्कृतिक घटक, तंत्रज्ञान, विचार प्रणाली या प्रत्येक घटकांमध्ये जो बदल झाला त्या बदलांचा अभ्यास जागतिकीकरण या संकल्पनेमध्ये केला जातो. आता यातील प्रत्येक घटक, चौथ्या नंबरचा पहा तुम्ही, यातील प्रत्येक घटक हा काय असलेला आपल्याला दिसून येतो? एकमेकांशी संबंधित असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे आर्थिक घटक राजकीयशी संबंधित आहे, राजकीय घटक समाजाशी संबंधित आहे, सामाजिक घटक संस्कृतीशी संबंधित आहे, संस्कृती तंत्रज्ञानाशी संबंधित आहे, तंत्रज्ञान हा विचार प्रणालीशी संबंधित आहे आणि विचार प्रणाली ही माणसाशी संबंधित आहे. माणसाशी संबंधित असणाऱ्या प्रत्येक घटकांचा एकमेकांशी संबंध असतोच आणि तो संबंध जागतिकीकरणामध्ये सुद्धा असलेला आपल्याला दिसून येतो. एखादी वस्तू महाग झाली, आम्ही पाहतो पेट्रोलचे भाव रोज वाढत आहे, डिझेलचे भाव रोज वाढत आहे, परंतु त्याचा जरी आर्थिक संबंध असला तरी त्याचा संबंध कशाशी येईल? राजकीय घडामोडींशी सुद्धा येईल. आज जी राजकीय घडामोड निर्माण झालेली आहे त्या भारत चीन तणावाचं वातावरण आहे. अमेरिकेमध्ये कोरोनाने मोठा प्रादुर्भाव निर्माण केलेला आहे. संपूर्ण जग हे आजाराने ग्रासलेलं आहे. मग त्याचा परिणाम कशावर झाला? तर त्याचा परिणाम उत्पादनावर झाला. कशाचं उत्पादन कमी झालं? तर प्रत्येक वस्तूचं उत्पादन कमी झालं. त्यामुळे मग प्रत्येक वस्तूचे
भाव वाढत असताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे वैद्यकीय शास्त्राचा परिणाम अर्थशास्त्रावर आणि अर्थशास्त्राचा परिणाम राज्यशास्त्रावर झालेला आपल्याला दिसून येतो. आता तुमच्या लक्षात आलं असेल की जागतिकीकरण म्हणजे जगामध्ये घडलेला बदल आणि त्यासाठी एकमेव शब्द वापरला जातो तो म्हणजे जागतिकीकरण. जागतिकीकरणाची व्याख्या मी 5व्या नंबरमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे. पुस्तकात तुम्हाला कुठेही व्याख्या सांगितलेली नाही. तेव्हा तुम्हाला जागतिकीकरण म्हणजे काय हे जर लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता. जगातील सर्व राज्यांना एकमेकांशी जोडणे व त्यांच्या आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, तंत्रज्ञान व विचार प्रणाली इत्यादी सर्व क्षेत्रात खुली स्पर्धा घडवून आणणे म्हणजे जागतिकीकरण होय. आता या सर्व याच्यात जो बदल झाला त्या बदलांचा अभ्यास आपल्याला कोणत्या शब्दामध्ये करावा लागतो? जागतिकीकरण या शब्दामध्ये करावा लागतो. प्रत्येक राजकीय विचारवंतांनी जागतिकीकरणाची वेगवेगळी व्याख्या केलेली आहे. तेव्हा त्या व्याख्येचा अभ्यास आपल्याला करता येईल. त्यासाठी आपण गुगलवर किंवा जागतिकीकरण हा शब्द लिहून गुगलवर आपण त्या व्याख्या सर्च करू शकतो. तेव्हा जागतिकीकरण म्हणजे काय तर 1990 नंतर जे बदल घडून आले त्याचा अभ्यास म्हणजे जागतिकीकरण होय. किंवा 1990 नंतर जे बदल समाजात, राज्यात, आर्थिकतेत, तंत्रज्ञानात घडून आले त्या बदलांचा अभ्यास हा जागतिकीकरण या शब्दामध्ये केला जातो. आता जागतिकीकरणाचा संबंध आपल्या राज्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून या 5 घटकांशी असलेला आपल्याला दिसून येतो. त्यातला पहिला घटक आहे आर्थिक घटक. त्यातला दुसरा घटक आहे राजकीय घटक. तिसरा घटक आहे सामाजिक आणि सांस्कृतिक घटक आणि त्यानंतर चौथा घटक आहे तंत्रज्ञान. तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी मध्ये मग आपला मोबाईल येतो, कॉम्प्युटर येतो, व्हॉट्सअप हे जे आहे सगळे सॉफ्टवेअर वगैरे मायक्रोसॉफ्ट हे सगळं कशात येतं? तंत्रज्ञानामध्ये येतं. त्यानंतर विचार प्रणालीमध्ये सुद्धा मोठा बदल घडलेला आपल्याला दिसून येतो. विचार प्रणालीमध्ये बदल हा नियमितपणे घडत असतोच. परंतु 90 नंतर विचार प्रणालीमध्ये कोणता बदल झाला प्रामुख्याने त्याचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. आता या प्रत्येक घटकाचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करावयाचा आहे. त्यातील आपण पहिला घटक घेणार आहोत तो घटक आहे आर्थिक घटक. कोणता घटक? आर्थिक घटक. आर्थिक घटकामध्ये प्रामुख्याने 3 घटकांचा समावेश होत असताना आपल्याला दिसून येतो. आर्थिक घटकामध्ये पहिले जो घटक निर्माण झाला त्या घटकांचा भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार आर्थिक घटकामुळे सुरू झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर दुसरा जो परिणाम झाला जागतिकीकरणामध्ये तो व्यापाराचा अर्थ बदलला. हा घटक आपण पुढच्या तासिकेमध्ये पाहणार आहोत. या तासिकेमध्ये आपण भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार या विषयावर आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर तिसरा घटक जो आहे तो ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय. आता ट्रान्सनॅशनल कंपन्या म्हणजे काय ते सुद्धा आपल्याला पाहायचं
आहे ते आपण पुढच्या तासिकेमध्ये पाहणार आहोत. या तासिकेमध्ये आपण भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार, भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार. भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार म्हणजे काय? अर्थशास्त्रात भांडवलाला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. कोणताही व्यापार करण्यासाठी काय महत्त्वाचं असते? तर भांडवल महत्त्वाचं असते. आणि मग उद्योगधंद्यांमध्ये भांडवलाची गरज असते. आणि भांडवली गुंतवणुकीतून काय केलं जाते? उद्योगधंद्याची उभारणी केली जाते. आणि ही भांडवली गुंतवणूक केवळ सरकारी पातळीवरच असते असे नाही, तर ती खाजगी क्षेत्रातून सुद्धा होत असताना आपल्याला दिसून येते. आणि जागतिकीकरणामुळे एक देश हा दुसऱ्या देशामध्ये काय करू शकतो? भांडवलाची गुंतवणूक करू शकतो. म्हणजेच काय? भांडवलाचा मुक्त संचार करू शकतो. भारताच्या काही कंपन्या आहेत, त्या भारताच्या कंपन्या विदेशात व्यापार करतात. त्या किंवा मग अमेरिका, युरोप, आफ्रिका या देशातल्या काही कंपन्या आहेत, तर त्या आपल्या भारतात सुद्धा व्यापार करू शकतात. हा मोठा बदल 1990 नंतर घडून आलेला आपल्याला दिसून येतो. ONGC म्हणजे ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन ही भारत सरकारची कंपनी आहे. ही भारत सरकारची कंपनी भारताबरोबरच इतर देशात सुद्धा कशाची गुंतवणूक करते? भांडवलाची गुंतवणूक करताना दिसून येते. तर त्याबरोबरच परदेशातील कंपनी, भारतातील पुन्हा दुसऱ्या कंपन्या कोणत्या आहेत? टाटा आहे, पार्लेजी आहे. ह्या सर्व कंपन्या भारतात आहेत. आणि या भारताच्या कंपन्या इतर देशांमध्ये सुद्धा काय करत असताना? भांडवलाची गुंतवणूक करत असताना आणि व्यापार करत असताना आपल्याला दिसून येतात. आता परदेशी ज्या कंपन्या आहेत त्या परदेशी कंपन्या सुद्धा आपल्या भारतात काय करतात? भांडवलाची गुंतवणूक करतात. आता त्यामध्ये मॅकडोनाल्ड आहे, बर्गर किंग आहे, पिझ्झा हट आहे, यासारख्या कंपन्या आपल्या भारतामध्ये भांडवलाची गुंतवणूक करताना दिसून येतात. आता जागतिकीकरण 1990 नंतर घडून आलं. का घडून आलं? म्हणजे आर्थिक गुंतवणूक या देशातून त्या देशात आणि त्या देशातून या देशात व्हायला सुरुवात झाली. त्यामागचं कारण काय आहे? तर 1990 नंतर आयात निर्यात मध्ये असणारे जे अडथळे आहेत ते अडथळे दूर करण्यात आले. आणि मग भारताची परदेशात आणि परदेशातून भारतात गुंतवणूक व्हायला सुरुवात झाली. भारत हे एक विकसनशील राष्ट्र आहे. तुम्हाला माहित आहे की आपण विकसित राष्ट्र नाही आहोत, विकसनशील आहोत. त्यामुळे विकसित जर अशी भांडवली गुंतवणूक आपल्याला वाढवायची असेल तर आपल्या देशातील रस्ते, रेल्वे, जलमार्ग, हवाई मार्ग यांचा विकास होणं गरजेचं आहे. म्हणूनच या क्षेत्रातील गुंतवणूक सुद्धा महत्त्वाची आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल की आर्थिक घटकामध्ये भांडवलाचा मुक्त संचार म्हणजे काय? की भारताचा इतर देशांमध्ये आणि इतर देशांचा भारतामध्ये काय गुंतवणूक केलेली असते? भांडवल गुंतवणूक केली असते. त्याची परदेशातील भारतीय गुंतवणुकीची 2 उदाहरणे आपल्याला तुमच्या पुस्तकामध्ये चित्र स्वरूपात दिलेली आहेत. टाटानी युनायटेड किंगडम मध्ये, टाटानी युनायटेड किंगडम म्हणजे युके म्हणजे इंग्लंड, टाटा जाग्वार लँड रोवर कारखाना म्हणजे टाटानी काय केलेला आहे? इंग्लंड मध्ये आपला कारखाना उभारलेला आहे. आता हा आहे ONGC विदेश लिमिटेड. हा सरकारी कारखाना, ONGC ही सरकारी कंपनी आहे आपली.
मी तुम्हाला पहिलेच सांगितलं ONGC म्हणजे काय, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, भारत सरकारद्वारा ही कंपनी चालवली जाते. या कंपनीने आपला कारखाना म्हणजे भारताने हा आपला कारखाना कुठे काढलेला आहे, व्हिएतनाम मध्ये काढलेला आहे. अशा प्रकारे भारताची परदेशात असणारी गुंतवणुकीची ही उदाहरणे आहेत. अशाच प्रकारे अनेक भारताच्या ज्या कंपन्या आहेत त्या परदेशात गुंतवणूक करत असताना आपल्याला दिसून येतात. याबरोबरच रिलायन्स आहे, जिओ आहे, त्यानंतर पार्लेजी आहे, नेस्ले आहे, यासारख्या कंपन्या भारतातून परदेशात गुंतवणूक करत असताना आपल्याला दिसून येतात. त्याबरोबरच परदेशातून काही कंपन्या आता आपल्या भारतामध्ये गुंतवणूक करू शकतात. आता मायक्रोसॉफ्ट नावाची कंपनी आहे, ती कंपनी भारतामध्ये आपला व्यापार करत असताना आपल्याला दिसून येते. तर नेस्ले ही कंपनी आहे, ही सुद्धा परदेशी कंपनी आहे, ही सुद्धा आपल्या भारतामध्ये व्यापार करत असताना दिसून येते. तर अशा प्रकारे विदेशातील कंपन्या आपल्या देशामध्ये व्यापार करत असताना आपल्याला दिसून येतात. यापूर्वीच्या तक्त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे, मॅकडोनाल्ड आहे, बर्गर किंग आहे, पिझ्झा हट आहे, या कंपन्या विदेशातून आपल्या देशामध्ये आलेल्या आपल्याला दिसून येतात. याचाच अर्थ काय आहे की भारताच्या काही कंपन्या ह्या बाहेर जाऊन काम करतात, तर बाहेरच्या म्हणजे परकीय देशातील काही कंपन्या आपल्या भारतात येऊन सुद्धा गुंतवणूक करू शकतात आणि आपल्या देशात उद्योगधंदे उभे करू शकतात. आणि हे कशामुळे शक्य झालेलं आहे, तर हे जागतिकीकरणामुळे शक्य झालेलं आहे. या ठिकाणी आपली ही तासिका संपत आहे. तेव्हा या तासिकेमध्ये आपण काय शिकलं ते आपण तुम्ही स्वाध्यायामध्ये सोडवलं पाहिजे. जागतिकीकरण म्हणजे काय, तुम्हाला स्वाध्याय सोडवत असताना पहिला प्रश्न लिहायचा आहे, जागतिकीकरण म्हणजे काय. त्यानंतर दुसरा प्रश्न लिहायचा आहे, जागतिकीकरणाचे घटक कोणते. हा चार्ट सुद्धा मी तुम्हाला काढून दिलेला आहे, त्याचे घटक तुम्हाला पुस्तकाचा अभ्यास करून लिहायचे आहे. जागतिकीकरणाची व्याख्या मी तुम्हाला सांगितलेलीच आहे, तेव्हा ती आठवून तुम्ही लिहिली पाहिजे. त्यानंतर तिसरं, भारतातील परकीय गुंतवणुकीची उदाहरणे सांगा. उदाहरणे सांगा. भारतात परकीय देशातून कोणती गुंतवणूक आलेली आहे, जसं नेस्ले आहे, मॅकडोनाल्ड आहे, ही उदाहरणं तुम्हाला तिथं सांगायची आहे. भारताची परदेशातील गुंतवणुकीची उदाहरणे सांगा. आणि त्यानंतर पाचवा प्रश्न तुम्हाला स्वाध्यायामध्ये लिहायचा आहे, तो आहे रशियाच्या विघटनानंतर उदयास आलेल्या दोन संकल्पना कोणत्या. रशियाच्या विघटनानंतर उदयास आलेल्या दोन संकल्पना कोणत्या. विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी ही आपली तासिका संपत आहे. तेव्हा धन्यवाद. या तासिकेबाबत आपल्याला कोणतीही अडचण आल्यास खालील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. आनंद श्रीपाद नारलावार, मोबाईल नंबर आहे 9922778804. धन्यवाद मित्र. पुन्हा घरी राहा, सुरक्षित राहा.